नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण? आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण महाशिवरात्रीबद्दल माहिती पाहणार आहोत. महाशिवरात्री म्हणजे काय आणि महाशिवरात्री दिवशी व्रत का करावे याबद्दल माहिती पाहूया. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवांची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघवद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे. महाशिवरात्र म्हणजे काय? पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. शिव रात्रीच्या एका पहारी विश्रांती घेतात. शिवांच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्री हे व्रत का करावे? शिवांच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वांचे कार्य थांबते. म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात. शिवांची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व अंकुष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे. उपवास, पूजा व जागरण ही या काताची 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या 4 पहारी 4 पूजा कराव्या असे विधान आहेत. त्यांना यामपूजा असेही म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा शांकुळा व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा याची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. त्यांनी अर्ध द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारणाला ब्राह्मभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कात समाप्ती करावी. शिवपूजेचे वैशिष्ट्य: शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळदी कुंकू वापरत नाहीत, मात्र भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वाहतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा. महाशिवरात्रीला भगवान शंकरांनी तांडव नृत्य केले अशी ही एक आख्यायिका प्रचलित आहे. एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तेथे आली. भिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाली, मी माझ्या कुटुंबाला भेटून येते. त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तेथे आले आणि सगळे म्हणू लागले, मला मार पण इतरांना सोडून दे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला. त्याच्या हातून पूजा झाली आणि व्रतही झाले. त्यामुळे तो पावन झाला. हा व्याध आजही आकाशामध्ये दिसून येतो असे मानले जाते. ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्याच सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीची निर्मिती झाली. परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राधन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनांमुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्र असे देखील म्हटले जाते. महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रूप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 ते 3 या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो.
शंकरांना बेलपत्र रुद्राक्ष खूप प्रिय आहे, म्हणून त्यांना हे अर्पण केले जाते आणि या दिवशी शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. त्यांना बेलपत्र, पांढरी फुले, धोत्रा, आंबा याची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजळाचा अभिषेक देखील केला जातो. प्रत्येक चंद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदेचा आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रीमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. तसेच या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे महाशिवरात्रीचे हे महत्त्व आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.